की जय, जय भवानी। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपल्या सगळ्यांचं मुद्दा लोकसभेचा या पुढारी न्यूजच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। आज आपण शाहू नगरी, करवीर नगरी, कोल्हापूरमध्ये आहोत। महाराष्ट्राच्या विद्रोही, पुरोगामी आणि प्रागतिक अशा संस्कृतीचं केंद्र, चळवळींचं केंद्र, शाहू महाराजांपासून ताराराणींपासून, खरं तर छत्रपती ताराराणींपासून, शाहू महाराजांपासून ते पानसरेंपर्यंतचा वारसा सांगणारं, सगळ्यांचं जे जे भरपूर पुरेपूर ते म्हणणारं असं हे कोल्हापूर। त्या कोल्हापूरमध्ये आपण जमलेलो आहोत आणि इकडे सगळी मान्यवर मंडळी, सगळ्या पक्षांची, महिला आघाडी जोरदार आलेली आहे, बाकीची सगळी मंडळी आहेत आणि यांच्यावर आपण संवाद साधणार आहोत। आणि विषय अर्थातच लोकसभेचा आहे। यावेळी कोल्हापूरकरांनी आमचं ठरलंय असं ठरवलंय का आमचा पॅटर्नच वेगळा असं ठरवलंय ते बोलणार आहोत। आणि या कोल्हापूरकरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे बाकी निवडणुकीमध्ये अगदी एकमेकांसमोर उभे राहतील, मात्र त्याच वेळी दूध कट्ट्यावरती आणि मिसळीच्या ठेल्यांवरती सुद्धा जातील आणि एकमेकांना धरून घेऊन जातील, अशी यांची खास खासियत आहे। अशा प्रकारचं एक कोल्हापूर आहे आणि या कोल्हापूरमधला नेमका रंग काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। माझा असा मुळीच दावा नाही की इथलं राजकारण कळलेलं आहे, कारण इकडे 3 निवडणुकांमध्ये नेमकी उलटी भूमिका, म्हणजे 2014ला मोदी लाट असताना इकडे एकदम वेगळा निकाल बघायला आपल्याला मिळालेला आहे आणि तो वेगळा निकाल मिळवण्यामध्ये काँग्रेसचे पुढाकार घेतात आणि मग इकडे आमचं ठरल्याचा पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो। ही सगळी आपल्याला इतिहास माहिती आहे। यावेळी सुद्धा चित्र रंजक असणार आहे। ते जाण्यापूर्वी मी पहिल्यांदा सगळ्यांची ओळख करून घेणार आहे आणि त्यांना एक एक प्रश्नात मी विचारणार आहे की आत्ताचं नेमकं काय ठरलंय किंवा पॅटर्न वेगळा आहे का। ओळख करून घेऊयात। पहिल्यांदा आपल्यासोबत आहेत बाबासाहेब पाटील, हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे। मी अजित पवार गट, शिंदे गट किंवा असा उल्लेख केला तर चिडू नये, भावना दुखावून घेऊ नका, तो केवळ संदर्भासाठी आहे, त्याच्यामुळे लगेच भावना दुखावू नका असं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन। आदिल फरास, शहराध्यक्ष आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, त्यांचं स्वागत। किशोर घाटगे, शिवसेना गट उपजिल्हा प्रमुख आहेत। रणजित जाधव, शिवसेना शहर प्रमुख। अशोक देसाई भाजपचे, राहुल चिकोडे भाजपचे। सचिन चव्हाण काँग्रेस शहर प्रमुख आहेत। व्ही बी पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हाध्यक्ष। रविकरण इंगवले ठाकरे गट शहर प्रमुख। हर्षल सुर्वे शहर समन्वयक शिवसेना ठाकरे गट। आर के पवार राष्ट्रवादीचे नेते, ज्येष्ठ नेते शरद पवार गटाचे। उदय पवार युवक काँग्रेस अध्यक्ष। विशाल देवकोळे शिवसेना ठाकरे गट समन्वयक। मनजित माने युवासेना जिल्हा प्रमुख। जालंधर पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष। उत्तम पाटील आम आदमी पार्टी आणि राजू दिंडोले मनसे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या समवेत ही सगळी मंडळी, सगळ्यांपर्यंत आपण, मी माझ्या कॅमेरा पर्सन कोणाला सांगेन की सगळ्यांना आपल्याला दाखवायला हवं, ही सगळी मंडळी थोडीशी अडचण सोसून सुद्धा या कार्यक्रमाला आलेली आहे। सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा एक टाळ्यांचा कडकडाट तुमच्यासाठी। मी महायुतीकडून सुरुवात करतो पहिल्यांदा। त्याचं कारण टेक्निकली आता जे स्टँडिंग इकडचे खासदार आहेत संजय मंडलिक, ते आता शिवसेनेचे आहेत, ते तुमच्यासोबत आहेत, तर हे चित्र आत्ताच्या, त्यावेळी गोष्ट वेगळी होती, आत्ताच्या चित्रामध्ये कितपत ही निवडणूक तुमच्या बाजूने असं तुम्हाला वाटतंय? मी शिवसेनेपासूनच सुरुवात करतो। मला तरी वाटत नाही यामध्ये कोणतीही लढत होईल आणि आज छत्रपती सन्माननीय शाहू महाराज यांचं नाव निघालेलं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून। माझी त्यांना विनंती आहे की छत्रपती घराण्याला कोल्हापूरकर सगळे मानतात, कुठल्याही पक्षाचे असून दे, छत्रपती म्हणून एक वेगळा त्यांचा दर्जा आहे, त्यांनी या राजकारणात पडू नये अशी माझी त्यांना कळकळीची विनंती की शाहू महाराजांना जर उभा करायचं असेल तर त्यांचे थोडीशी अडचण आहे। त्यांना माहीत आहे की ती सीट येणार, म्हणून त्यांना त्यांच्याकडे कोण उमेदवार नाही असं मला वाटायला लागलं। छत्रपती घराण्याने यापासून लांब राहावं हे बाकीच्या पक्षांना काय वाटतं? तसं तर आम्हाला तर काय वाटत नाही, कारण कोण इलेक्शनला उभारणार, कुणाचा तसा अधिकार कुणाला तसा नाही आहे, कोणी काय सांगायलाच काय स्वतः जर महाराज साहेबांची इच्छा असेल इलेक्शनला उभारले तर ते कोण नाकारू शकत नाही आणि त्यांनी जर इच्छा व्यक्त केली तर कोल्हापूरकर किंवा महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांना निवडून आणण्याचे शर्तीचे प्रयत्न करणार। मग कुठलीही आघाडी समोर असू द्या। छत्रपती शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी की नाही, एक मत व्यक्त झालं असं की छत्रपती घराण्यानं निवडणुकीच्या राजकारणापासून लांब राहावं। की छत्रपती हे शाहूराजांचा वारसा सांगतात। शाहूराजांनी जनतेसाठी म्हणून राज्य केलेलं आहे आणि त्यांचा वारसा सांगणारे शाहू महाराज आहे। त्यांची जर इच्छा असेल आणि त्यांनी जर होकार दिला तर मला वाटते काही हरकत नाही, कारण हे जनतेचं राज्य, जनतेसाठी काम करायचं आहे। जर शाहू महाराजांची इच्छा असेल तर सर्वच पक्षांनी शाहू महाराजांना पाठिंबा द्यावा आणि शाहू महाराजांना लोकसभेमध्ये बिनविरोध निवडून द्यावं। छत्रपतींनी निवडणूक लढवू नये। लढवू नये? नाही। छत्रपतींनी निवडणूक लढवावी किंवा नाही? नको, लढवू नये। आणखी एक मिनिट, आणखी इकडे छत्रपती महाराज साहेबांनी निवडणूक लढवावी की लढवू नये? लढवू नये। लढवू नये? लढवावी। लढवावी। लढवू नये। आपलं
100% लढवावी. 100% लढवावी, लढवू नये असं सुद्धा म्हणणार आहेत. उदयनराजे सातारकर हे छत्रपती जे वंशज आहेत ते चालतात. मग शाहू महाराजांचे शिवाजी महाराजांचे वारसदारासाठी शाहू महाराज का चालत नाहीत? यांच्या पोटात एकच भीती आहे, शाहू महाराज हे निष्कलंक आणि त्यांनी पुरोगामी विचार जपून या कोल्हापूरमध्ये सर्वांना साथीने घेऊन जाण्याचं काम केलं असल्यामुळं ह्या विरोधकांच्या पोटात गोळा उठलेला आहे. छत्रपती शाहू महाराजांचा विचारांचा वारसा चालवण्यासाठी आत्ताचे छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी उमेदवारी दाखल जर त्यांनी केली तर सर्व कोल्हापूरच्या जनतेने एक होऊन बिनविरोध त्यांना या ठिकाणी या लोकसभेवर पाठवा असे आमच्या कोल्हापूरच्या राजांच्या बद्दल, छत्रपती शाहू राजांच्या बद्दल आत्ताच्या अपार आदर आहे, अपार त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे लोकांच्या मनामध्ये. आणि त्यांच्या वयाचा विचार करता आमच्या असलेल्या श्रद्धे खातर आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही ह्याच्यामध्ये न पडलेलं बरं. नको धनदांडगा, नको पक्षाचा टेंबा, कोल्हापूरला हवाय संघर्ष योद्धा. आतापर्यंत दिल्लीच्या तख्तावरती जेवढे म्हणून कोल्हापूरचे खासदार गेले त्यांनी आपला ठसा उमटवलाय असं मला वाटत नाही. आणि दिल्लीच्या तख्तावरती जाणारा जो खासदार असेल त्यानं आपली भूमिका, कोल्हापूरची भूमिका, की जे कोल्हापूर प्रति स्वित्झर्लंड इतकं देखणं होऊ शकतं ती भूमिका त्या ठिकाणी सक्षमपणानं मांडायला पाहिजे. ही भूमिका आतापर्यंत कोणी मांडली नाही. कोल्हापूरच्या आतापर्यंतच्या खासदारांची एक 5-5 मिनिटाची मला 5 भाषणं अस्खलित इंग्रजीतली, अस्खलित हिंदीतली मला तुम्ही दाखवा आणि ज्याला हे जमणार आहे ना त्यांना तिथं दावे करा. राजू शेट्टीने पण काय केलंच नाही काय? मग आम्हाला काय म्हणायचं? राजू शेट्टीने पण काहीच केलं नाही मग आतापर्यंत, हेच आम्हाला म्हणायचं आहे. उसना उमेदवार नको, आमच्या पक्षाचाच हवा, अशी एक भूमिका आमच्या पक्षातून आता सुप्त लाट सुरू आहे. याचा उद्रेक आज कुठं ना कुठेतरी होते. ह्याचं एक उदाहरण चांगलं सांगतो. तुम्ही म्हणता की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कारण ही सीट तुमची आहे, युती अंतर्गत शिवसेनेची सीट आहे ही. तुमचं म्हणणं की उसना उमेदवार नको. महाविकास आघाडीला सीट कुठल्या पक्षाला मिळेल आधी सांगता येत नाही, पण दावा हा उद्धव साहेबांची शिवसेनाची ह्याच्यावर दाखवते. म्हणजे आता 2 मुद्दे झाले. आधी मुळात छत्रपती महाराज साहेबांनी लढवावं की नाही हा मुद्दा काय कमी होता, तर आता शिवसेनेचं म्हणणं आहे आम्हाला महाविकास आघाडीमध्ये बाहेरचा उमेदवार नको. उद्धव ठाकरे साहेब, पवार साहेब, आणखी काँग्रेस यांच्यामध्ये जो उमेदवार ज्या पक्षाचा होईल किंवा शिवसेनेला मिळेल, राष्ट्रवादीला मिळेल, दावा पहिला शिवसेनेचा आहे, दुसरा दावा राष्ट्रवादीचा आहे. ज्या पक्षाला ही उमेदवारी मिळेल त्या पक्षाचा उमेदवार म्हणून जर महाराज साहेब जरी आले तरी आम्ही सर्व तिघजण सुद्धा एकजुटीने या ठिकाणी त्यांना विजयी बोला. मला फक्त या ठिकाणी सगळ्यांचं जे मत होतं की छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल आम्हाला प्रेम आहे आणि यापूर्वी संभाजीराजेंना भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रपतींच्या कोट्यातून खासदारकी दिली होती, तर माझं म्हणणं आहे छत्रपती शाहू महाराजांना देखील राष्ट्रपती कोट्यातून खासदारकी द्यावी, त्यांनी निवडणूक लढवू नये. चला एक सामूहिक प्रश्न विचारतो. छत्रपती महाराज साहेबांना सगळे पक्ष त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही आणि कोल्हापूरचा उमेदवार, असं होऊ शकतं का? योगदान कुणाचं कोल्हापूरसाठी जास्त आहे ह्याचा अभ्यास होईल. आज कोल्हापूरसाठी त्यांनी काय केले आणि काय नाही हे सगळ्या जगाला माहिती आहे. साहेब यांनी जे काढलंय हे फक्त भावनिक गुण सांगायला आले. छत्रपतींना सगळ्यांचा पाठिंबा आहे. घराणं का विकास असा मुद्दा भाजपच्याच प्रवक्त्यांनी. विकास तुम्ही बघा ना, आता हा विकास 2 वर्षात चाललाय, इथून मागचा विकास बघा तुम्ही, आता विकास बघा. आणि तुमच्या राज्यात काय 50 रुपयाने सिलेंडर होता? तुम्हाला सगळी मोदी करतायत. एक गोष्ट लक्षात घ्या, छत्रपती शाहू महाराज, राजे छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला आणि एकीकडे ते मोदी आहेत जे ब्रुजभूषण सिंगांना राजाश्रय देत आहेत. इथं सगळ्या महिला बसल्यात. सगळ्यांना विचारा, विरोधक महिलांना सुद्धा विचारा, त्या गटातल्या सुद्धा सगळ्या पदाधिकाऱ्यांना विचारा. ब्रुजभूषण सिंगांनी जे लैंगिक शोषणाचे आरोप झाले त्याच्यावरती मोदींनी आजपर्यंत भूमिका का घेतली नाही? ब्रुजभूषण सिंगच्या वेळी भाजपवाले गप्पा कारवाई केली ना त्यांच्यावर आणि चौकशी सुरू झाली. त्यांच्यावर चौकशी चालू होऊन त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. ब्रुजभूषण सिंगांची फक्त त्याने आमच्या मित्राने आता सांगितलं चौकशी सुरू आहे. त्यांना ताबडतोब त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यायला लावायला पाहिजे होता. ब्रुजभूषण सिंगांवर कारवाई केली नाही, पण सत्यपाल सिंगांवर आज ईडीचा छापा टाकलाय, कारण ते सत्य बोलले. त्यांनी सगळं काढलं. मोदींची धोरणं काय, किती धूर्तपणे राजकारण करतात. भाजपनं बरंच काय केले 10 वर्षात मला सांगा. रस्त्यावरल्या सर्वसामान्य माणसाला विचारावं की तुम्ही सुखी आहे का? की जर मोदी सरकारने 10 वर्षात विकास केलाय असं त्यांचं म्हणणं असेल तर मग इतर पक्ष फोडून आपल्यात घेण्याचं कारण काय? कोल्हापूर
कोल्हापूर शहरामध्ये मागे जर तुम्ही पाहिलं असेल तर खरं काँग्रेसची सत्ता होती आणि त्यामुळे त्यांचीच वल्गना ते स्वतः करून घेत आहेत. आम आदमी पार्टीचे म्हणाले की काय त्यांनी काय मुद्दा उपस्थित केला, साळसूतपणाचं सोंग करायचं. यांच्या मनोज सिसोदियानं दिल्लीमध्ये मद्याचा महापूर आणला, त्याचा आमदारकीचा पहिला राजीनामा घेतला का हे आधी विचारा त्यांना. मनीष सिसोदिया यांनी भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये उडी मारायचं नाकारलं म्हणून त्यांना जेल झाली. एक मुद्दा जो मला नगरसेवक पदाच्या पासून ते खासदारकीपर्यंत सगळीकडे मांडला जातो तो हा, इकडची हद्दवाढ होणार केव्हा? कोल्हापूर आता महानगर नाही, मेट्रो महानगर होत चाललेलं आहे. त्याची जबाबदारी कुणाची, हा प्रश्न कुणाला विचारायचा? मी 1978चा नगरसेवक. मी त्यावेळेपासून मांडायला लागलोय की कोल्हापूरचा हद्दवाढ 42 गावाचं झालं पाहिजे. माझ्या एका नेत्यानं 6 महिन्यापूर्वी सांगितलं 7 गावं घेतली, 10 गावं घेतली. त्या आदिल फराचा जरा विचार की टप्प्याटप्प्यानं का असना, परंतु कोल्हापूर शहराची हद्दवाढ करा आणि माझं गाव कागल 18 किलोमीटर लांब आहे ते सुद्धा या शहरामध्ये सामील करा. हद्दवाढ करा. होणार कधी? याला नेमकी अडचण कुठे येत्या? ह्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना माझं एक कोल्हापूरचा कार्यकर्ता म्हणून हात जोडून विनंती आहे सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, की सगळ्या पक्षाच्या आमदारांना विनंती आहे, सोडा सगळं राजकारण आणि एकदाच शहराचा भलं म्हणून हे कोल्हापूरची हद्दवाढ करून या कोल्हापूर वासियांवर उपकार कुणी करायचं? विरोध करणं. हे बघा, सगळे नेते निवडून येतात ग्रामीण भागातून आणि राहतात शहराच्या सगळ्या सुविधा उपभोगतात आणि शहरात हद्दवाढीला विरोध करतात. हे झारीतले शुक्राचार्य कोण आहे ते कोल्हापूरकरांना माहित आहेत. येत्या निवडणुकीत त्यांना चांगलाच लोक धडा शिकवतील. आम्ही आता 1-2 टर्म आहे, पण इतके वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी नगरपालिकेत सत्ता, त्यांनी शहरात यायचं. 10 वर्ष आता तुमच्या साहेब शहरात, पण विरोधक म्हणून त्यांनी शहरात यायल्यावर म्हणायचं हद्दवाढ करूया आणि बाहेर जाऊन म्हणायचं हद्दवाढ करू नये. विरोध केलाय मी. कोल्हापूरच्या बॉर्डरवर ह्यांच्याकडे आता मुश्रीफ साहेब यांच्याकडेच आहेत सगळी, आता करा म्हणा. हद्दवाढी पाठीमागचं नेमकं कारण एकदा सगळ्यांनी सांगावं. कारण शहरांचं आणि खेड्याचं नातं हे गाय वासरासारखं आहे. खेड्यांचा बळी देऊन तुम्हाला हद्दवाढ का पाहिजे? त्याच्यापेक्षा IT हब उभा करा ना. अजितदादा रोज फतवा काढतोय. आम्ही जुने नगरसेवक आहे, किती वर्ष करायचं? मला सांगा, ते मध्ये हद्दवाढला आमचा विरोध आहे. आमचा कसला विरोध आहे? तुमचे 3 येतात, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आहेत, तुम्हाला एकनाथ शिंदे आहेत. आज तुमच्याकडे पॉवर आहे, पॉवरचा वापर करा ना, तुम्ही हद्दवाढ करा ना. आम्ही कुठे विरोध केलाय? आणि हद्दवाढ केली तर त्याची प्रगती पण तशी करावं. कोल्हापूर शहराची हद्दवाढ पाहिजे ना तुम्हाला, तर कोल्हापूरला निम्मा ड्रेनेज नाही झालं तर कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेने जे ओपन पेस जे आरक्षण टाकलेली जागा आहे ती सगळ्या नगरसेवकांनी आणि अधिकाऱ्यांनी विकून घालेली आहे. तुमचा 10 वर्षाची सत्ता आहे, केंद्रात पासून खालपर्यंत सगळी सत्ता तुमची आहे आणि नगरपालिका हद्दवाढ म्हणजे शहराची हद्दवाढ हा फक्त लोकल बॉडीचा विषय नसतो, तो राज्य सरकारचा पण असतो, नगर प्रशासनाच्या अंतर्गत येतो. मग का नाही झालं? स्थानिक नेते त्याला खोडा घालतात. कोल्हापूर शहरात आल्यावर म्हणतात की हद्दवाढ झाली पाहिजे, तेच ग्रामीण भागात जाऊन म्हणतात हद्दवाढ व्हायला नको. हे कोण आहे? हा मुळात राजकीय दृष्टिकोनातून विरोध आहे. कारण ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ज्यांची त्या ठिकाणी सत्ता आहे ते सदस्य कमी होणार आणि एकच नगरसेवक होणार, म्हणजे आपले सत्तेचे केंद्र हे कमी होणार. म्हणून ते स्थानिक आमदार खासदार विरोध करतात. हात वर करा. हद्दवाढ हवी आहे, हद्दवाढ हवी आहे, सगळ्यांना हद्दवाढ हवी आहे, हद्दवाढ हवी आहे. तुमचा पण आहे, हद्दवाढ हवी आहे, सगळ्यांना हद्दवाढ हवी आहे. हद्दवाढ हवी आहे का? सगळ्यांना हद्दवाढ हवी आहे. आम्ही पण तयार आहे हद्दवाढीला. आमचा पण हा प्रस्ताव आहे. त्यासाठी चंद्रकांत दादांनी प्राधिकरण करून पुढे गेलेले आहेत. आम्ही तयारच आहे हद्दवाढीला. 60चं पेट्रोल 120 होऊ शकते, 400चा सिलेंडर 1200 होऊ शकते. तर हद्दवाढ तुमची सत्ता आहे, तुम्हाला करायला काय अडचण आहे? कोण जर विरोध असलं तर त्याचा विरोध मोडून काढा आणि विरोध मोडून काढून हद्दवाढ करा. आमचा फुल पाठिंबा आहे. महानगरपालिका स्थापन झाल्यापासून कोल्हापूर महानगरपालिका सत्ता वर्षानुवर्ष अजूनही आतापर्यंत काँग्रेसची होती. त्यांनी काय दिवे लावलेत हे ग्रामीण भागातल्या लोकांनी बघितलेलं आहे. त्यामुळे त्या लोकांचा हद्दवाढीला विरोध आहे. 10 वर्ष भाजपची सत्ता होती. भाजपचे दोन्ही खासदार ज्या पद्धतीने 10 वर्ष जे आपले पहिले होते ते भाजपमध्ये गेले.
नंतरचे शिवसेनेचे होते ते खो खो घेऊन तिकडे गेले. त्यांनी काय केलं 10 वर्षात त्या कोल्हापूरचं वाटोळं ह्याच्याबद्दल चर्चा होऊन दे. हिंदुत्वाचं इकडे राजकारण मधल्या काळात काही गोष्टी अप्रिय गोष्टी पण घडल्या आणि त्याच्यानंतर असा एक दावा झाला की हिंदुत्वाचं राजकारण हे बालेकिल्ल्याचं चंद्रकांत पाटलांचं विधान मला आठवतंय. तर पुरोगामी का हिंदुत्ववादी यावेळच्या निवडणुकीमध्ये पुरोगामी का हिंदुत्ववादी? दादानी जरी म्हटले असले तरी या कोल्हापुरात काही नतद्रष्ट लोकांनी कोल्हापूरचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याला क्रियेला प्रतिक्रिया हे कोल्हापूर आम्ही सगळेजण हातात हात घालून गुन्ह्या गोविंदांनी आणत होतो. परंतु काही मूडवर आणि त्यांना असणारे काही नेते त्यांनी ह्याला खतपाणी घातलं आणि मग कोल्हापूरचं वातावरण बिघडलं. पुरोगामी म्हणजे काय? जो प्रगत विचार आहे आणि जो प्रगत विचार हा हिंदुत्वाचाच विचार आहे. सगळ्यांना सामावून घेऊन प्रगती करणं हा हिंदुत्वाचा विचार आहे. बघा, मुळामध्ये ही भूमी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. त्या काळामध्ये 22 समाजांना बोर्डिंग देऊन या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित करणारा राजा घडलेला होता. राजकारण काय म्हणते, राजकीय नेते काय म्हणतात ह्याच्या दुय्यम आहे, परंतु ही भूमी ही सगळ्यांची एकोप्याची बंधुभावाचीच भूमी आहे. मध्यंतरी इथल्या हिंदुत्वादी सर्व संघटनांनी लव जिहादच्या विरोधात कायदा करा म्हणून महाराष्ट्र सगळीकडेच हे काढला. तर जर का सरकार केंद्रात आणि राज्यात असेल तर लव जिहादचा कायदा का करता आला नाही आणि ह्याचा नेतृत्व स्वतः माननीय म्हणजे जिथं कायदा केला जातो ते आदरणीय राज्यसभेचे खासदार इथं मोर्चात. मग हिंदुत्वादी सरकार असताना जर काय खासदारांना मोर्चा काढायला असेल तर मग हे कसलं हिंदुत्व आहे? आमचं हिंदुत्व उद्धव साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. हाताला काम, मुमे राम आणि हाताला काम ह्यांच्यासारखं भांडण लावून जातीमध्ये भांडण लावून आमचं हिंदुत्व नाही आहे. ह्यांना विचारावा तुम्ही आतापर्यंत किती लोकांमध्ये जाऊन लोकांच्या भावना व्यक्त म्हणजे ऐकलेले आहेत. हे ह्यांना काही घेणं देणं नाही. लोकांची डोकी फुटली पाहिजेत तर यांचं हिंदुत्व शाबूत. की हिंदुत्वाचा गड ही एक जी कन्सेप्ट मांडवली जाते याबद्दल मी बाहेरून आलेलो आहे. कोल्हापूर वासियांना काय वाटतं याबद्दल? आम्ही पण हिंदूच आहोत, कारण आमचं हिंदुत्व हे शिवाजी महाराजांना शाहू महाराजांना अभिप्रेत असलेलं हिंदुत्व आहे. असलं बेगडी हिंदुत्व आणि जाहिरातबाजीसाठी आणि मतासाठीचं हिंदुत्व नाही. आमचं हिंदुत्व असं आहे की तरुण मुलांच्या हातात दगड द्यायचं नाही, त्यांचं करिअर बाद करायचं नाही, गुन्हागोविंद आणणारा हा जिल्हा आहे आणि पुरोगामी विचारायचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. कुठलंही असं दंगल घडवणारं हिंदुत्व नाही. लहान मुलांच्या बसवर दगड मारलेत त्यावेळी कुठे पुरोगामी केलती? त्या लोक लहान मुलांनी लागले. म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधात एखादा मुद्दा येतोय त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आक्रमक होत्या. त्यामुळे कुठल्याही पुरोगामींनी किंवा हे भारतीय जनता पार्टीला हिंदुत्व शिकवायची गरज नाही आहे. कोल्हापूर पुरोगामी म्हणतात की नाही. कोल्हापुरात ज्यावेळेला राम मंदिराच्या संदर्भात प्रतिष्ठापनेचा दिवस होता त्यानंतर काही दिवसानंतर कोल्हापुरामध्ये एक सहल आली. ती सहल आल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बघितल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघितल्यानंतर ती सहल आल्या त्या सहलीतल्या मुलांनी जय श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर त्यांच्या बसवरती दगडफेक झाली. त्या दगडफेकीमध्ये तुमची कोण मुलं असती तर काय झालं असतं? कोल्हापूरची प्रतिमा हिंदुत्वादी पुरोगामी तुम्ही म्हणताय, मग तेव्हा पुरोगामी तो तुमचं कुठे गेलं होतं? आम्ही सगळे इथं बसलेले सुद्धा सगळे हिंदूच आहोत. हे तर काय असा काही विषय नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सगळे आपण भारतीय आहोत. आणि आज आपण संविधानाचं या ठिकाणी पालन करत असताना छत्रपती शाहू महाराजांचा विचारांचा वारसा आणि वसा जपण्यासाठी हे कोल्हापूरकर सदैव तत्पर राहतील. कोल्हापूर हे पुरोगामी विचाराचा आहे. 18 पगड जातीतले लोक इथं गुन्ह्या गोविंदानं नांदतायत. इथं हिंदुत्वाचा वगैरे विचार वेगळा असा करू नये असं मला वाटतं. दोन विचारांमध्ये भांडण लावायचे एक एक्सपेरिमेंट काही विचारांच्या माध्यमातून सुरू आहे. पण ह्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जर श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना तिकीट दिलं आणि त्यांनी काय भूमिका घ्यायची घेऊ देत, पण त्या एका निवडणुकीमध्ये स्पष्ट होऊन जाईल. या ठिकाणी उमेदवार लादला गेला तर तो कोल्हापूर जिल्हा स्वीकारत नाही. त्यामुळं हा महायुतीचा उमेदवार हे नेते मंडळी जे ठरवतील तो 100% निवडून येणार. कोल्हापूरला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ चिन्हवाले आम्ही सुद्धा मागणी करतोय की आम्हाला ही लोकसभा सोडावी. एक अशी चर्चा आहे की हातकणंगले आणि कोल्हापूर इथल्या दोन्ही जागा उमेदवार तुमचा चिन्ह त्यांचा असा एक प्रस्ताव आहे. हे खरं आहे? असं काही नाही. भाजपचं चिन्ह उमेदवार मात्र शिवसेनेचा स्टँडिंग उमेदवार. असं काही नाही. धनुष्यबाण चिन्ह असणार आहे आणि आमचे विद्यमान खासदार दोन्ही आमच्या शिवसेना पक्षाचे आहेत आणि आमच्या महायुतीची जबरदस्त एकजूट आहे आणि आमच्यात त्याबाबत उमेदवारीबाबत कोणतंही दुमत नाही. स्टँड अलोन भाजपसाठी कोल्हापूर अवघड आहे, सोपं आहे, बाजूने एका विरोधात आहे का मध्यम मार्गी? सध्याच्या वातावरणात कुठल्याही ठिकाणी भारतीय जनता पार्टीला संभव असलेली ठिकाण आहे. कारण नरेंद्र मोदी कोल्हापूर सुद्धा जो तुमचा पक्ष आहे त्यांच्याकडे जागा होती पण आता जागेवरचा खासदार वेगळा म्हणजे मूळ शिवसेनेत गेलेला आणि तिकडे वेगळी शिवसेना आहे. इथे नेमकं काय होणार? जे देतील
आघाडीचे नेते जे देतील, ज्या पक्षाचा देतील, जो उमेदवार देतील त्याला आम्ही सर्व तुम्हाला बोलणं सोपं आहे, पण ज्यांचे जागाबद्दल सगळं चाललेलं आहे त्या शिवसेनेला विचारलं पाहिजे. नाही साहेब, यांनी जे म्हटलेलं आहे महाविकास आघाडी ही एकजूट आहे आणि वरचे जे निर्णय घेतील, कुठली जागा द्यायची कुठली नाही द्यायची, कोण उमेदवार द्यायचा, हे निर्णय हे वरिष्ठ लेवलला ठरतात. तो जो देतील ते आम्ही एक दिलानं नक्की काम करू आणि त्यांना निवडून आणू. त्याच्या 6 मतदारसंघांमध्ये जवळपास समसमान ताकद आहे तुमची. तुमच्याकडे एक मोठं नाव आहे सतेज पाटील आहे, नो डाऊट. त्यांच्याकडे सुद्धा नावं काय कमी नाहीत. मुश्रीफ त्यांच्याकडे आहेत, सिटिंग आमदार त्यांच्याकडे आहेत आणि बाकी खासदारकीची सगळी ताकद त्यांच्याकडे आहे. अशा वेळी तुम्ही काय करणार आहात? आज या ठिकाणी 2 विधान परिषदेचे काँग्रेसचे आहेत, त्याच्यानंतर शहरातली कसीट काँग्रेसचे आहे, PN पाटील साहेब आहेत, या ठिकाणी 4 आमदार काँग्रेसचे आहेत. आणि असं असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्याची जबाबदारी बंटी पाटील असतील. आम्ही काँग्रेस पक्षाचा. महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. तोपर्यंत हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राजू शेट्टींना आणि कोल्हापुरातून प्राध्यापक डॉक्टर जालंधर पाटील हे लढण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे. यांचा उमेदवार लवकर ठरणार नाही. कोल्हापूर हे जगावेगळं आहे. खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी. आणि उद्या कोल्हापूरचा निकाल हा त्याच पद्धतीने असेल, खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी. महाविकास आघाडीने आधी स्वतःचा उमेदवार डिक्लेअर करावा, मग खटक्यावर बोट जागेवर पलटी या शब्दाचा उल्लेख करावा. तुम्ही प्रसन्नजी 1 नंबर प्रश्न विचारलाय त्यांना. आमचा उमेदवार ठरलाय आणि ज्या वेळेला आमचं ठरलंय, हे आमचं ठरलंय महाराष्ट्राला सांगितलंय आमचं ठरलंय आणि ते सिद्ध करून टाकले. पण चला एक नक्की आहे, आपण सगळ्यांनी कोल्हापूरकर बाकी काही का असे ना, पण कोल्हापूरकर जोरदार प्रतिसाद देतील या निवडणुकीला. सगळ्यांनी एका आवाजात म्हणा आमचं ठरलंय म्हणून. सगळ्यांनी एका आवाजात आमचं ठरलंय, आमचं ठरलंय. सगळ्यांनी सगळ्यांचे आभार. कोल्हापूरमधल्या या दणदणीत झालेल्या या आजच्या मुद्दा लोकसभेमध्ये प्रत्येक जण म्हणतोय